आमदार सुनील केदार यांना अटक करण्यात आल्याची बातमी सध्या येते आहे। त्याची ही थेट दृश्य सध्या पुढारी न्यूजवर आपण पाहत आहात। आमदार सुनील केदार यांना बँक गैरव्यवहार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि त्यांना आता पोलीस अटक करत असल्याचं सध्या दिसतं आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे। आज दिवसभरातली राजकीय घडामोड, सर्वात मोठी राजकीय नेत्यावर झालेली अलीकडच्या काळातली कारवाई म्हणून या घटनेकडे सध्या आपण पाहतो आहोत। त्यांना सध्या पोलीस अटक करतायत आणि ही शिक्षा सुनावल्यानंतर तातडीने या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। सध्या पोलीस दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या अटकेची कारवाई आता सुरू झालेली आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना 5 वर्षांची शिक्षा या प्रकरणात सुनावण्यात आलेली असल्यामुळे त्यांचं राजकीय करिअर सुद्धा आता धोक्यात आल्याचं समजलं जात आहे। त्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा ज्यावेळी करण्यात येते त्यावेळी निवडणुका लढण्यावर देखील प्रतिबंध येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मोठे नेते आहेत सुनील केदार, त्यांना सध्या पोलीस अटक करतायत आणि ही अटक घडतानाची थेट दृश्य आहेत। सध्या पुढारी न्यूजवर ही दृश्य आपण पाहतो आहोत। काँग्रेसचे मोठे नेते सुनील केदार यांना अटक झालेली आहे। वैद्यकीय तपासणी त्यांची होणार आहे आणि त्यानंतर आता कारागृहामध्ये त्यांची रवानगी केली जाणार आहे। जी फॉर्मॅलिटी, जी प्रोसेस पूर्ण केली जाते ती प्रोसेस सध्या सुरू आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, अटकेची ही दृश्य तर आम्ही बघतो आहोत, काय घडतंय या क्षणी? सुनील केदार यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। 5 वर्षाची ही शिक्षा आहे। यांच्यासह एकूण 6 आरोपी आहेत या रोखे घोटाळ्या प्रकरणातील आणि आतापर्यंत सुमारे 4 तास उलटून गेलेले आहेत। जी कागदी कारवाई असते, जी प्रोसेस असते कोर्टाची आणि जी अरेस्ट वॉरंट असते ती सगळी पूर्ण केलेली आहे आणि आता सुनील केदार आणि इतर आरोपींना कोर्टातून बाहेर नेण्याची प्रक्रिया सुरू आहे। थोडा कार्यकर्त्यांचा इथे हजर झालेले आहेत आणि घोषणाबाजी देखील कोर्टाच्या परिसरात देण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने सुनील केदार यांचे समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते इथे गोळा झालेले आहेत। आता ज्या गाडीत आहे आपल्या दृश्यात अगदी थोड्या वेळात असेल गाडी पोलिसांची बाहेर निघत आहे आणि येथून आता ते अगोदर वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येणार आणि त्यानंतर तिथून केदार आणि इतर आरोपींना तुरुंगात नेण्यात येणार आहे। आता आपल्या दृश्यात आपण पाहू शकतो की पोलिसांची मोठी व्हॅन दिसत आहे आणि ही व्हॅन आता बाहेर निघत आहे। पोलिसांचा मोठा फौजपडा इथे लावण्यात आलेला होता कारण सुनील केदार यांचे समर्थकही इथे मोठ्या प्रमाणात हजर झालेले होते। आता गाडी जी आहे ती बाहेर पडलेली आहे आणि इथून आता केदार यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत असून पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे। अमोल, निश्चितपणे काँग्रेससाठी अत्यंत एक प्रकारे राजकीय धक्कादायक बातमी आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत सुनील केदार यांच्यासह इतर 5 जणांना देखील या सगळ्या घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि आता सुनील केदार यांना अटक करण्यात आलेली आहे। अटकेची ही प्रक्रिया सध्या पार पाडली जाते आहे, त्याची थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत।